बुवा माका तर सगळ्यात जास्त बोललेला आहे, फक्त लग्नाचा काहीतरी दोन विषय सांगितला नाही, हे फक्त बुवा दोन विषय सांगतं आणि मग डायरेक्ट रुपावलीने होत आहे. काय बुवानी काय सांगितलं की बुवा काय ह्या दिलंय सगळं दिलंय भांडी घास म्हणजे सगळे म्हणजे तुला पोरगी मिळते. असाच झाला बुवाचं लग्न ठरवून जायला आणि मग काय झालं माहिती आहे, लग्न ठरला बुवा आणि पोरगी जी भेटली ना, पोरगी ती भेटली कोण माहिती आहे, शिक्षिका. पहिली जी भेटली ना ती भेटली साधारण शिक्षिका होती. शिक्षिका असल्याकारणाने काय झालं, आता ते 5-5 दिवस गेले, आता डायरेक्ट हनीमून बुवा, बरोबर की नाही. आता कोण 5-5 हा सगळ्यांनी थोडं जरा जवळ येऊन बसलं तर चांगलं आहे का जेवढं बसलं तरी आता लग्नाचं कसं सकाळी धामतो आणि आणि काय झालं म्हणजे काय, ही शिक्षिका होती हो शिक्षिका. बुवा जसे म्हणजे खोलीत गेले तशीच ती काय म्हणता, कुणीही कोणाच्या दप्तरात हात घालू नये, कुणीही कुणाच्या दप्तरात हात घालू नये. म्हणजे ही परिस्थिती बुवा लग्नाची असू दे. जास्त काय मी तुमका बोलणार नाही. बाकी आई वडिलांचा बुवानी सांगितलं नाही की आई वडील म्हणजे काय, तर आई आणि वडील ही संसाराची दोन चाकं. संसार ही जर रथ असत ना तर त्या संसाराची ही दोन चाकात आई आणि वडील, बरोबर की नाही बुवा. ती दोन्ही चाकं जर व्यवस्थित चालली तर तो संसार बरोबर चालणार आहे. एक तास चाक मागे किंवा एक पुढे राहिला तर त्याचा काही उपयोग नाही. कारण काय असतं माहिती आहे की आपल्या 2 वेळाच्या जेवणाची सोय करून ठेवताना ती आपली आई असतात आणि आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची जो सोय करून ठेवताना तो आपलं बापूच असतात, बरोबर की नाही. कारण बुवानी खरंच चांगला सांगितलं नाही की
आपलं बापूस फाटके कपडे घालता आणि आपल्या पोराक नाही तर पोरीक भर दिवाळी नवीन कपडे घेऊन देता, बरोबर की नाही? म्हणजे ह्यो आपलं काहीतरी बापूस आणि तो आपण जपला पाहिजे बुवा. बाकी बुवाने अतिशय सुंदर सांगितलं नाही. बाकी तसं तुमच्या माहितीसाठी सांगते की बुवा आपले म्हणजे ह्याच्यातच साधारण म्हणजे कार्यकर्ते साधारण कार्यकर्ते, पण बुवांचा एक विषय काय माहिती आहे, काय पण चालू असलं ना तर बुवा आपले जातात आणि साहेबांचा विजय असो, साहेबांचा विजय असो, साहेबांचा विजय असो, हा करायची सवय. बरं झालं का एकदा अशीच गावात गेलेली आणि आमच्या खारेपटणच्या बाजारपेठेत ना एक अंतयात्रा चाललेली होती. म्हणजे माणूस मेलो होतो, ते का जाळात नेत होते. बुवा इले त्यांच्या पाठी उभे राहिले, साहेबांचा विजय असो, साहेबांचा विजय असो. तो एक माणूस होतो, अरे म्हणता तू काय खुळावलंस की काय? बुवा म्हणता अरे काय झाला? अरे म्हणता ही अंतयात्रा चाललेली आहे. म्हणता होय काय? ह्या माणसानं गप राहायचा की नाही एवढ्या समजल्यावर? छे, माणूस गप राहता. तो गेलो पुढे, खांदेकरी होते, खांदेकरी. त्या खांदेकरांच्या कानात जाऊन विचारता, अरे जो मेलो ते खांदेकरी सांगतात, छे छे छे, आमका खूळ लागला ते हेका घेऊन फिरता आणि हेका खूळ लागला की ह्यो झोपता. म्हणजे असं माणूस असाच झाला. काय झाला, एकदा एकाची ना आई वारली, आई वारली. त्या ठिकाणी बुवांका घेऊन गेले. म्हणजे आमच्या दोघांचे खास संबंध होते. मुंबई गेल्यापासून गावात असल्यापासून आम्ही एकत्र बाऱ्या बिऱ्या करतो. खास संबंध आमच्या बुवांचे. एकाची आई वारली तर मी बुवांका घेऊन गेलोय. बुवांका मी थंय घेऊन गेल्यावर आई वारली म्हटलं आम्ही ते बसला त्याच्या पुढे त्याका बाजू सांत्वन करूसाठी बसला. त्याका मी सांगतोय, अरे जी गेली ती तुझी आई नव्हती, ती माझी सुद्धा आई होती. ती जमलेल्या सगळ्यांची आई होती, ती सगळ्या गावाची आई होती. बरोबर झाला, त्याचा सांत्वन झाला. आणि कर्मधर्म संयोगाने काय झाला, थोड्या दिवसात बुवांच्या एका मित्राची बायको वारली. बायको वारली तर बुवा का मी नव्हते तर बुवानी माका निराणी त्याका बसवलं त्या मित्राक शांत केला आणि त्याका सांगतात समजावतं, रे जी गेली ती तुझी बायको नव्हती, ती माझी बायको होती. ती माझी नव्हती, जमलेल्या सगळ्यांची बायको होती. आणि जमलेल्या सगळ्यांची नाही तर अख्ख्या गावाची बायको होती. असे आमचे बुवा. असा तो म्हणजे खय जाती थंय त्यांना असाच मोठे पण साहेबांचा विजय असतो. तसाच झाला. एक काही बुवा बारीक केले मुंबई ठिकाणी, आमच्या डोंबिवलीच्या ठिकाणी बारीक केले आणि थंय बाजू सर्कस लागलेला होता. सर्कस आणि सर्कस मध्ये हत्तीवालं खेळ दाखवित होतो. हत्तीवाल्याची अट काय होती, जो माझ्या हत्तीचे पुढचे 2 पाय वर करून दाखवीत, पुढचे 2 पाय वर करून दाखवीत ना त्याका 10,000 रुपये बक्षीस. वो आमचे हुशार सांगताय का, लहानापासून माणूस हुशार. काय झाला, गेलो एक दगड घेतला अनुभवात, गेलो दगड घेतला आणि हत्तीच्या पाठसून मारला. पाठसून मारल्याबरोबर हत्तीच्या नको ते बसलो. त्याबरोबर हत्तीने पुढचे 2 पाय वर केला. पुढचे 2 पाय वर केल्याबरोबर झाला. अतिप्रमाण बुवांका 10,000 रुपये भेटले. पण तो हत्तीवाला होतो ना, तो हुशार होतो. हत्तीवाला काय म्हणता, आता माझे 10,000 वसूल करूचे. म्हणून हत्तीवाला काय केला सांगा, हत्तीवाल्याने दुसरी अट टाकला की माझ्या हत्तीची मान जो होय म्हणजे अशी वर खाली आणि जो नाय अशी जो डुलवून दाखवी त्याका 20,000 रुपये. पण त्याच्यासाठी ते 10,000 कमवलेले ते लावायचे. म्हणता चांगली आयडिया. 10,000 नेऊ लावला आणि म्हणता हत्तीची मान वय नाहीच करूची ना. ठीक आहे, अट मंजूर झाली. हत्तीची मान वय आणि नाय कशी करून दाखवायची असा झाला. हो आमचा हुशार लगेच गेलो आणि हत्तीच्या कानात सांगता, ए हत्ती तुका म्हणता माहिती आहे ना मगाशी दगड खय मारलंय? हत्ती म्हणता होय. परत मारू? हत्ती म्हणता नको. हुशार माणूस म्हणजे गमती म्हणजे बुवा किती सांगेन तेवढा कमी आहे. बरोबर की नाही बुवा? महिला वर्ग या ठिकाणी, कारण सध्या काय आहे माहिती आहे, महिला वर्ग होय असता. महिला वर्गांका काय झालेला असता, तुम्ही जर गावच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी तेवढं चालत नाही, पण गावच्या ठिकाणी काय असता, महिला वर्ग जरी हय बसलेलो असतो तरी त्यांना उद्याचं टेन्शन असता की उद्या जेवण काय बनवायचं. बरोबर की नाही? त्या टेन्शनने काय होतात, औषधी त्यांचे केस जातात आणि सकाळी जेव्हा ते केस उगवून जातात ना तेव्हा ते फण येत ते केस बाहेर येतात. आता मुंबईत तेवढा चालत नाही, पण गावाकडे आमचं काय करतात, ते केस असतात ना त्याची अशी रुंजाळी करतात आणि सरी एक लावतात. आता मुंबईत काही सरी लावली नाही कोणाची, सरी एक लावतात. सरी म्हणजे समजलो ना, शर्यत होऊन ठेवतले
कोण ठेवले की नंतर वाट बघतात आमचं सतीश बुवा कधी येतात. सतीश बुवा इलो आजी गावाला घेतलेले दिसतात. म्हणजे काय असतात ते जमा झालेले असतात ना, ते जमा झाले एवढे की तो इलो त्याच्याकडनं त्या बघूला घेतात आणि घरात ठेवतात आणि संध्याकाळी नवरो कामावर सुटलो की त्याकडे हो तुम्ही सांगत होतात ना ते केस फेकून घे त्या केसावर या बघूला घेतलं. म्हणजे माझ्या औशी बहिणी का ते केस गेलेल्याचा दुःख नसता, त्या भगूला घर गेलेल्याचा आनंद असता. बरोबर की नाही? तुम्ही एकदा जोरदार काळा तुमच्या महिला वर्गासाठी, कारण तुम्ही हा बसला तुम्ही ह्या मालिकेचा मजा येऊची आहे. बरोबर की नाही? असू दे, बाकी बुवा काय आता बोललेच नाही. पण काय झाला माहिती आहे, मागाशी त्या गाणं म्हटलं बघा, फिरत्या चाकावरती देशी, त्या असं गाणं एक ठिकाणी मी म्हटलं, एक काका ना तिकडे लांब बसलेले होते, अचानक गेले आणि 200 रुपये आणून माझ्या हातात दिले. बुवा 200 रुपये माझ्या हातात आणून दिल्यावर मी त्याला विचारलंय की त्या गाणं काय फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, मी विचार तुका ह्या गाण्यात एवढा आवडला काय, तर ते मला सांगतात त्या गाण्यात तुझा सगळा मरो, तू त्या गाण्याचं देशीचं नाव घेतलंस ना तेवढंच मला आवडला. म्हणजे ते सुद्धा काहीतरी असतं. आणि त्यांच्याशिवाय कारण डबलबारीचा कार्यक्रम ह्यात म्हटलास की 900 900 आणि 900 बरोबर की ना, 900 900 आणि 900 येत असतात. कोणाची हौस असता काय की कार्डेकर बुवा किंवा सतीश बुवा काय दाखवतात, जनक बुवा काय दाखवतात. बरोबर की नाही? काय काय लोकांचं नवस असता, कोणाशी त्या काशी विश्वेश्वराच्या नवस असता म्हणून येत असतं. काय काय जर काहीतरी भेटतात, काहीतरी गवसत म्हणून दिलेले असतात, काय नाही भेटला तरी कोणाचं तरी नवीन चप्पल गवसता म्हणून लिहिलेले असतात. म्हणजे 900 900 आणि 900 हे येतच असतं. असंच झाला तो बुवा सांगलाय ना ह्याच्या 90वालो त्याचा असंच. म्हणजे आमच्या तिकडे राहतं ह्या कसं आपला काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, असं तिकडे एक मंदिर हो, आणि त्या मंदिरात ना शंकराचा फोटो लावलेला समोर शंकराचो. पण तो घेणारा जो होतो ना तो घेतला की रोज त्या मंदिरासमोर ना जाय आणि रोज त्या मंदिरासमोर ना इलो की काय शंकरराव कसं काय बरं आहे ना, नमस्कार असं म्हणतात की तो पुढे गेलो. बरं ह्या त्याचा रोजचा चालू काय शंकरराव असं म्हणायचो, कसं काय बरं आहे ना, नमस्कार केला की पुढे चाललो. ह्या त्याचा रोजचा चालू. पण एक ना भटजी होतो, त्या भटजीन बघतला की ह्याचा ह्या रोजचा काय चालला. तो भटजी हुशार होतो, त्यांना काय केला माहिती आहे, एक दिवस म्हणताना एकामध्ये फसवायचो. त्याला शंकराचा फोटो काढला आणि त्या गणपतीचा फोटो लावून ठेवला. पण तो जो होतो त्यांना काय ह्या करू गवा, तो हुशार तो इलो त्याला बघतला. आज गणपतीचा फोटो दिसलो, म्हणता काय गणपतराव आज तुमचे बाबा कुठं. म्हणजे एवढे ते हुशार असत. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगते, जर एका तो इलो ना लाव त्याच्या अंगावर असा कुत्रा जाईल ना, कारण कुत्राच भीता कशा ह्यो माझ्या अंगावर पडत. ही परिस्थिती असू दे. गजरात मी 100% तुमचं मनोरंजन करणार. आता रुपावलीकडे वळूया, कारण थोडासा माईक पण चालू नाही आणि रुपावली घेऊया, मग बुवा गजर घेतील आणि 100% कारण रुपावली जुनी नवी गाणी म्हणजे आता ट्रेंडिंगमध्ये असलेली गाणी मी 100% घेऊया. फक्त आता रूपाचं ध्यानाचं, आता बुवानी रूपाचं अभंग घेतला आणि आपण त्या परमेश्वराच्या ध्यानाचं अभंग घेऊया. तुझ्या पायरीसी आज चालून आलो स्वामी रंगीला
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकंठेवरी
या ठिकाणी आमचे बोबाटे बुवा यांच्याकडून हे 201 रुपयाचं पार्सल